मनोज जरांगे पाटील यांच्या 20 जानेवारीला मुंबईत होणाऱ्या सभेला विरोध करण्याकरता इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। हेमंत पाटील यांनी याचिकेत नेमकं काय म्हटलंय या सगळ्याविषयी त्यांच्याशी संवाद साधतायत आमचे प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे। मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आग्रही भूमिका असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावोगावी जाऊन सभा घेणारे जरांगे पाटील हे 20 जानेवारीला मुंबईत येणार आहेत असं अनेकदा जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे। इंडिया अगेन्स्ट करप्शन या संघटनेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी आज मुंबई हायकोर्टामध्ये जी आहे ती जरांगे पाटील यांच्या विरोधात याचिका दाखल केलेली आहे। आपल्यासोबत हेमंत पाटील आणि त्यांचे वकील रामचंद्र कछवे आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। माननीय मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारी 2024 रोजी आझाद मैदान ह्या ठिकाणी 1.5 ते 2 कोटी लोक घेऊन आंदोलन करणार आहेत। या आंदोलनासाठी जे 1.5 ते 2 कोटी लोक हे येणार कुठून? महाराष्ट्रातून सगळे येतील, पण मुंबईत येणार कुठून? मुंबईत यायला 2-2.5 कोटी लोकांना यायला मोठमोठे रस्ते लागतील। हेमंत पाटील सरांनी त्यांच्या याचिकेमध्ये काय म्हटलं? तुम्ही वकील आहात, काय नेमके पॉइंट मांडले? मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्या अंतरवेली गावामधून आंदोलन चालू केलं, त्यावेळेस शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला। एक समिती पण निर्माण केली आरक्षण कसं देता येईल, म्हणजे शासनाने कधी नाही असं म्हटलेलं नाही किंवा कुठं टाळलेलं नाहीये। एवढंच नाही तर सुप्रीम कोर्टातली जी याचिका आहे ती पण कशी सक्सेस होईल त्यासाठी प्रयत्न केलेला आहे। राज्य सरकार सहकार्य करत असताना, केंद्र सरकार सहकार्य करत असताना, अगदी सुप्रीम कोर्ट सहकार्य करत असताना हे मनोज जरांगे पाटील आडमुठे धोरण स्वीकारतात। प्रसिद्धी मिळावी अहो, पण तुमच्या सर्व मागण्या हे राज्य सरकार पूर्ण करते ना, मग तुम्ही हे का करता? स्वतः जरांगे पाटील म्हणतात की जर मला अडवलं तर मी गृहमंत्र्याच्या घरी नागपूर आणि मुंबई त्याच्या घरामध्ये घुसू आम्ही। म्हणजे आरेरावी आणि दंडेलशाहीची अशा पद्धतीचं आंदोलन नसतं किंवा घटनेने असं अतिरेकीपणाने वागण्याची परवानगी दिलेली नाहीये। तुम्ही कायद्याने जा। मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये ते येतील का, येऊ शकतील का कायद्याने, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। जर्नलिस्ट हमीदसह ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।